नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये पण मला इंस्टाग्रामवरती एका ताईंनी बघा अशा पद्धतीने स्वामींच्या फोटोचं कवर दाखवलं होतं। आता मोबाईलमध्ये जरी नसेल दिसत तर मी तुम्हाला स्क्रीनवरती कुठेतरी त्याचं म्हणजे फोटो लावते की अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं होतं की हे कवर शिवून दाखवा म्हणून। तर अगोदर पण मी ना स्वामींच्या फोटोसाठी वस्त्र कसं बनवायचं किंवा कवर कसं बनवायचं ना त्याचा हा व्हिडिओ शेअर केलेला आहे। आता ह्या ताईंनी वेगळं कवर दाखवलेलं आहे आणि माझ्याकडे स्वामींचा हा छोटा साईजचा फोटो आहे। तुमच्याकडे मोठा असू दे छोटा असू दे त्यांच्यासाठी पण तुम्ही अशा म्हणजे फोटोसाठी वस्त्र शिवू शकता। आणि आज या ताईंनी अशा पद्धतीचं एक वेगळ्या पद्धतीचं कवर शिवून म्हणजे रिक्वेस्ट केली होती मला। आणि ह्या खरं तर खूप जुन्या सबस्क्रायबर आहेत आपल्या वर्षा फॅशन चॅनलच्या, श्यामलताई म्हणून त्यांचं नाव आहे। तर चला आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आणि व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच युजफुल ठरेल। तर लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचे पॉईंट पण देत चला। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर सर्वात अगोदर मैत्रिणींनो, स्वामींचं वस्त्र बनवण्यासाठी बघा मी इथे ना अशा पद्धतीने मार्किंग करून घेतली आहे। ही राईट साईडनेच मार्किंग केलेली आहे बघा। म्हणजे जस्ट फोटोसाठी तुम्ही बनवत असाल ना तर जसा फोटो आहे त्याच्या अगोदर आपल्याला मार्किंग करायची आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला एक मार्किंग करायची आणि ती म्हणजे 1.5 इंचावरती चारही साईडने मी ही मार्किंग आहे ती करून घेतलेली आहे। जो आतला चौकोन आहे तो 1.5 इंच आतमध्ये आहे बघा चारही साईडने। ठीक आहे, अशा पद्धतीने आता इकडनंच आपल्याला एक अस्तरचा कपडा आहे तो पण ठेवून घ्यायचा आहे आणि अस्तरची साईड आणि ही साईड आहे ती समोरासमोर ठेवायची। आता मला इथली जी मार्किंग आहे ना ती दिसत आहे, तुम्हाला जर दिसत नसेल तर तुम्ही परत मार्किंग करून घ्यायची आहे। म्हणजे आतमध्ये जे आपण 1.5 इंच आतमध्ये मार्किंग केलेली ना छोटा चौकोन, तीच मार्किंग मी या अस्तरच्या कापडावरती करून घेतलेली आहे आणि जशी मार्किंग केली तशीच आपल्याला यावरती स्टिचिंग पण करून घ्यायची आहे। ठीक आहे, आता त्यानंतर चारही साईडने स्टिच करून झाल्याच्या नंतर मधला जो चौकोनी कपडा आहे ना तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर बघा या पद्धतीने आपल्याला हातला कपडा कट करून घ्यायचा आणि कॉर्नरवरती आपल्याला इथे चारही ठिकाणी एक छोटे कट देऊन घ्यायचे, म्हणजे पलटी मारल्याच्या नंतर हा शेप आहे तो प्रॉपर यावा त्यासाठी। आणि बघा अस्तर जे आहे ते आपण आतल्या साईडला टर्न करून घेतलं आहे आणि राईट साईड आपण बाहेर काढून घेतलेली आहे मेन फॅब्रिकची। ठीक आहे, आता यावरती आपल्याला दाबटीप पण देऊन घ्यायची आहे। तुम्ही हवं तर यावरती इस्त्री पण फिरवून घेतली तरी पण चालेल। आणि मी जे 1.5 इंच अंतर ठेवलेलं आहे ना म्हणजे फोटो फ्रेमच्या आतमध्ये, तिथे तुम्ही 1 इंच ठेवलं असतं तरी चाललं असतं। बघा मी ते फोटोवरती ठेवून दाखवते, तर जास्त वाटतं ना मला हे अंतर, तर ते तुम्ही 1 इंच ठेवलं असतं तरी पण चाललं असतं किंवा 1.25 इंच, मी 1.5 इंच घेतलं होतं तर जास्त वाटते, जाऊ दे हरकत नाही। आता त्यानंतर जो आतला चौकोन आहे ना त्याच्या कडेला आपल्याला अशा पद्धतीने कोणतीही तुमच्याकडे लेस असेल ना ती तुम्ही अटॅच करून इथे घेऊ शकता आणि कॉर्नरवरती आल्याच्या नंतर थोडीशी आपल्याला ती फोल्ड करून घ्यायची आहे आणि या पद्धतीने ही लेस आहे ती स्टिच करून घ्यायची आहे। आणि या लेसवरती मी परत डबल टिप पण देऊन घेते। ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपला हा जो एक भागाचा म्हणजे पुढचा पार्ट आहे तो स्टिच झाला आहे। आता अस्तर पण राहिलेला आहे ना ते आपल्याला ॲज इट इज स्टिच करून घ्यायचं आहे आणि अजून मी वाढवा एक्स्ट्राचा कपडा कट नाही केला। आता त्यानंतर अजून एक कपडा आपल्याला लागणार आहे आणि बघा जेवढा आपला फोटो आहे ना तेवढी आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे आणि अस्तरचा कपडा पण आपल्याला तेवढाच घ्यायचा आहे बघा। आणि जशी मार्किंग केलेली आहे ना म्हणजे त्यावरतीच थोडंसं मी कडेला स्टिच करत आहे मार्किंगपासून। ठीक आहे, फक्त त्या कापडाला आपण अस्तर जोडून घेतलं। आता ह्याची राईट साईड आणि जो आपण मेन फॅब्रिक घेतला आहे आत्ताच त्याची राईट साईड समोरासमोर ठेवायची, रॉंग साईड वरतून आहे आणि चारही साईडने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। जेवढं आपण फोटोचं जे फायनल मेजरमेंट होतं ना त्याच चौकोनावरती आता आपण ही स्टिचिंग आहे ती करून घेत आहोत। फक्त 3 बाजूने मी स्टिच केली, एक बाजू ओपनच ठेवली होती आणि जिथून ओपन ठेवली तिथून पार्ट बाहेर काढून घ्यायचा आणि या पद्धतीने फोटो ठेवून बघायचा। तर मला ही कडेला अजून थोडंसं लूजिंग वाटत होतं त्यामुळे मी इथे परत 3 बाजूने स्टिच करून घेतलं आणि आत्ता आपण या स्टेजला एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतला। आता जिथून ओपन पार्ट ठेवला आहे तिथून हा राईट साईडला टर्न करून घेतला आणि परत हा फोटो आपण यामध्ये म्हणजे घालून बघायचं, प्रत्येक वेळी चेक करायचं। ठीक आहे, तर आता परफेक्ट आहे। आता बॉटमच्या साईडने पण आपण इथे मार्किंग करून घेऊ। बघा बॅक साईडने पण मी इथे मार्किंग केलं आणि याची पण आपल्याला डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आहे बघा या पद्धतीने। ठीक आहे, म्हणजे अगदी प्रॉपर आणि मेजरमेंट घेऊनच मी तुम्हाला कशा पद्धतीने, आता माझ्याकडे जो फोटो आहे स्वामींचा त्यासाठी मी इथे तुम्हाला कवर शिवून दाखवलं। तुमच्याकडे जो असेल त्या साईजचं पण तुम्ही सेम ह्याच पद्धतीने बनवू शकता। ठीक आहे,
तर या पद्धतीने आपले फोटोसाठी वस्त्र म्हणा कवर आहे ते शिवून तयार झालेलं आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने आपले एक वस्त्र तयार झालं. आता वरती जे मेन टास्क होता आपला तो म्हणजे महिरपी आकार द्यायचा. तर दोन्ही कडेला बघा मी इथे 3-3 इंचावरती मार्क केलं आहे, म्हणजे इथपर्यंत आपला महिरपी आकार आला तरी पण चालतोय. आणि हे 7 इंच आहे तर त्याचा मध्य घेतला 3.5 इंचावरती. आता इथे आपल्याला अशा पद्धतीने महिरपी आकार द्यायचा आहे. त्यानंतर मैत्रिणींनो, मी तुम्हाला इथे एका पुठ्ठ्यावरती ना इथे महिरपी आकार कसा द्यायचा ना ते दाखवते. आता ही आपली लांबी होती 7 इंच, तर त्यामध्ये मी 1 इंच एक्स्ट्रा घेतली, म्हणजे 8 इंच घेतलेली आहे बघा ही लांबी. आणि इकडची जी रुंदी आहे ही घेतलेली आहे मी 4.5 इंच. ठीक आहे, तुम्हाला लिहून पण ठेवते इथं. ठीक आहे, 4.5 बाय 8 इंच. तर हे तुम्हाला मेजरमेंट कळलं. आता जिकडनं लांबी आहे त्यानुसार आपल्याला पार्ट अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे. बघा ही फोल्ड बाजू आहे. आता इकडनं वरतून खाली आपल्याला 2 इंचावरती एक मार्क करायचं आहे. तर इथे बघा 2 इंचावरती मार्क केलं, तुम्हाला इंच टेपने पण दाखवते. आता त्यानंतर आपल्याला इथे महिरपी आकार आहे तो देऊन घ्यायचा आहे. हे खरं तर मी ह्या आकारासाठी जवळजवळ 4-5 वेळेस कागदावरती प्रॅक्टिस केली, पण तरी पण मला वाटतंय मला नाही जमला हा शेप. मी खूप प्रॅक्टिस करत होते ह्या आकाराची, महिरपी आकाराची, पण जमतच नव्हता. पण जाऊ दे, जसं जमलं आहे तसं मी तुमच्यासोबत व्हिडिओ प्रामाणिकपणे शेअर केलेला आहे. ठीक आहे, कारण की प्रत्येक माणसाला सगळ्याच येईल असं पण नसतं. पण प्रयत्न करत राहायचे, आपले प्रयत्न करायचे, सोडायचे नाही. आता बघा इकडनं आपला ओपन पार्ट आहे ना तिकडनं मी कटिंग करून घेत आहे. तर पुठ्ठ्यावरती व्यवस्थित आपल्याला मार्क म्हणजे जो आकार आहे ना तो व्यवस्थित दिसतो, कारण की प्रॉपर आपल्याला ते कट करता येतं आणि मेजरमेंट पण एकदम व्यवस्थित घेता येतं. बघा ओपन केल्याच्या नंतर आपला हा जो शेप आहे ना तो एकदम परफेक्ट दिसत आहे बघा. आणि तो खालचा जो पुठ्ठा आहे ना त्याचा वापर नाही करायचा आपल्याला, फक्त एवढंच पार्ट लागणार आहे. तर मी ते परत अजून जो आकार आहे ना तो व्यवस्थित देण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे, मला अजून पण वाटतं आहे कडेला थोडासा आकार मला म्हणजे करून घ्यावा कट, तर मी अजून थोडासा आकार इथे कट करून घेतात होते. म्हणजे तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही इथे तुमच्या मनाने पण आकार आहे तो देऊन घेऊ शकता. मी पण भरपूर प्रॅक्टिस केली याची कागदावरती आणि मग कुठेतरी मी तुम्हाला व्हिडिओ देत आहे. तरी पण मला वाटतं आहे मला प्रॉपर आकार हा जमलेलाच नाही आहे. पण ठीक आहे, चला मी प्रयत्न तरी केले तुमच्यासाठी. ठीक आहे, तर या पद्धतीने बघा जसं जमलं आहे तसं मी इथे महिरपी आकार आहे तो देऊन घेतलेला आहे. आता हीच मार्किंग आपल्याला मेन फॅब्रिकवरती करून घ्यायची आहे. तर मी इथे काठाचा कपडा घेतलेला आहे ब्लाऊज पीसचा. तुम्ही जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो कपडा इथे घेतला तरी पण चालेल. आणि बघा जशी या पुठ्ठ्यावरती मार्किंग केली तशीच आपण ही कापडावरती पण करून घेतलेली आहे. आता त्यानंतर आपल्याला अजून एक अस्तरचा कपडा पण लागणार आहे. तर ह्याच मापाचा मी अस्तरचा कपडा पण इथे कट करून घेत आहे. तर काठ आहे ह्या वरचा आणि अस्तरसाठी एक कपडा कट करून घेतलेला आहे. आता अस्तरवरती पण आपल्याला हीच मार्किंग आहे ती छापून घ्यायची आहे. आणि मला वरतून दिसत आहे ही मार्किंग, तरी पण मी हा जो पुठ्ठ्यावरती आपण शेप दिलेला आहे ना तोच इथे प्रॉपर देऊन घेत आहे, म्हणजे व्यवस्थित यावा तो आकार त्यासाठी. ठीक आहे, तर या पद्धतीने मार्किंग केली. आता जशी मार्किंग केली ना तशीच आपल्याला यावरती स्टिच पण करून घ्यायचं आहे. आता हे जे मार्किंग आहे ना त्यावरतीच मी स्टिच केलं, पण कटिंग करताना माझी काय मिस्टेक झाली ना ते सांगते मी तुम्हाला. अगोदर स्टिच करून घेते आणि मग दाखवते पुढे. अगदी डिटेल आणि स्टेप बाय स्टेप दाखवत आहे मैत्रिणींनो. काम छोटं असतं पण याला भरपूर वेळ जातो, कारण की आपण ते कधी केलेलं नसतं त्यामुळे. आता बघा ही कटिंग आहे ना ती मी तिकडनं करत होते शिलाईच्या त्या साईडनी. तर माझी इकडचे जे बोट आहेत ना ह्या साईडने आपल्याला ती कटिंग करायची होती, कारण की तिकडचा पार्ट आपल्याला हवा होता. तर हे मला नंतर कटिंग झाल्यानंतर लक्षात आलं. तर बघा हा पार्ट आपल्याला नको आहे, हा जो पार्ट आहे ना जो आता कट झाला आहे तो आपल्याला हवा आहे. तर मी तुम्हाला परत एकदा समजावून सांगते. बघा असा होता आपला पार्ट आणि आपल्याला ह्या साईडने कटिंग करायची होती, मी त्या साईडने कटिंग केली. ठीक आहे, तर ही चूक झाली माझी, तर हरकत नाही. आता जसं कट केलेला पार्ट आहे ना त्यावरती मी परत स्टिच करून घेत आहे, कारण की हाच पार्ट आपल्याला हवा आहे त्यासाठी. आणि इथे पण आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला हा जो पार्ट आहे तो म्हणजे अस्तरचा कपडा राईट साईडला रॉंग साईडने टर्न करून घ्यायचा. परत यावरती दाबटीप पण देऊन घ्यायची. आणि मला वाटतं यामुळेच माझा इथे आकार आहे तो मिस्टेक झाली असावी, कारण की मी स्टिचिंग करतानाच म्हणजे कटिंग करतानाच तो भाग मागे पुढे कट झाला. ठीक आहे, मी जे आहे ती तुम्हाला चुकी पण माझी याच्यामध्ये सांगून दिली, म्हणजे तशी चूक तुम्ही नको करायला त्यासाठी. आता त्यानंतर आपल्याला इथे लेस आहे ती लावून घ्यायची आहे. तर तुमच्याकडे इथे लटकती लेस वगैरे असेल ना तर ती पण तुम्ही इथे लावून घेतली तरी चालेल. पण मी इथे अगदी 1/2 इंचाची जी लेस आहे ना बारीकमधली ती लावून घेत आहे.
ठीक आहे, जसा आकार आहे त्यावरती. आणि परत ह्या लेसवरती आपण डबल टिप पण देऊन घेऊ. आणि लटकती लेस लावली असती तर ती अशी लटकली असती तर अजून छान दिसली असती. तर या पद्धतीने आपली लेस आहे ती पण लावून झालेली आहे. आता त्यानंतर अजून एक कपडा आपल्याला लागणार आहे बॅक साईडने लावण्यासाठी. तर मी ते मेन फॅब्रिकच घेत आहे आणि हा सिंगल कपडा लागणार आहे. याला काय आपण अस्तर वगैरे जोडणार नाही आहे, फक्त हा थोडासा वाढव घेतलेला आहे, कारण की एका साईडने आपल्याला तो डबल फोल्ड करायचा आहे बघा. ठीक आहे, तर एका साईडने आपण अशा पद्धतीने हा डबल फोल्ड करून स्टिच करून घेत आहोत. आणि त्यानंतर बघा दोन्ही कापडाची आपल्याला राईट साईड समोरासमोर ठेवायची आणि या तीनही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे. अगोदर ह्या रुंदीच्या 2 बाजू आहेत ना त्या आपण अगोदर स्टिच करू आणि मग जो स्ट्रेट भाग आहे ना त्या साईडने स्टिच करून घेऊ. ठीक आहे, आणि ह्यावरती परत आपण डबल टिप पण देऊन घेऊ. आणि ही जे म्हणजे अस्तरचा जो कपडा वाढव होता ना तोच मी इथे फोल्ड करून घेत आहे, म्हणजे जेणेकरून ह्या कापडाचे धागे आहेत ना निघणारे ते कवर होतील त्यासाठी. आणि त्यानंतर आपण हा पार्ट राईट साईडला टर्न करून घेऊ. आणि बघा एवढेच कापडाच्या म्हणजे ह्याचा आकारासाठी मला म्हणजे खूप वेळा कागदावर याच्यावर प्रॅक्टिस केली मी, तरी पण मला म्हणावा असा आकार काही जमलाच नाही, तो महिरफी आकार. पद्धतीने आपण हा महिरफी आकार दिलेला आहे. आणि या पद्धतीचं आपलं हे स्वामींच्या फोटोसाठीचं कवर आहे ते बनवून तयार झालेलं आहे. तर मैत्रिणींनो, नक्कीच तुमच्यासाठी आजचा पण व्हिडिओ आहे तो यूजफुल ठरला असेल, आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा, श्री स्वामी समर्थ, आणि शेअर पण करा व्हिडिओ, म्हणजे ज्या ताईंना शिवायचं असेल हे कवर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचेल. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ, जय जिजाऊ, जय शिवराय, बाय बाय. आणि मैत्रिणींनो, आपण जरी ते लटकती लेस लावली असती तर ती अजून छान अशी दिसली असती. मला वाटतंय हा आकार मला जमला नाही व्यवस्थित महिरफी आकार, पण मला जसं जमला आहे शेप तसं मी इथे तुम्हाला काढून स्टिचिंग करून दाखवलेली आहे.